नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला नाशिक शहरातून मोठी बातमी आहे. तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार आहे. कारण संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावरती असतानाच मोठ्या संख्येने कार्यकर्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती प्रवक्ते नरेश म्हस्केंनी दिली. संजय राऊतांनाही हा मोठा दणका मानला जातोय. याआधी सुद्धा डिसेंबर महिन्यात संजय राऊत यांचा नाशिक दौरा आटोपल्यानंतर काही नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केला होता. आणि आता पुन्हा एकदा ज्या वेळेला संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावरती जात आहेत तेव्हा पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्काच म्हणावा लागेल. कारण काही कार्यकर्ते हे बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करतायत. आणि त्यावरती नरेश म्हस्के यांनी एक ट्विट केलेलं आहे. बाळासाहेबांच्या नावावरती राष्ट्रवादीचं दुकान चालवलं जातं म्हणून खरे शिवसैनिक एक एक करून सोडून चाललेत. आता बसा टाळ कुटत, चाललाय सगळा ताल चुकत असं म्हणत एक एक संधी चालली हुकत तरी यांना कोणी नाही रोखत. देखो आज के बम का धमाका असं नरेश म्हस्केंचं ट्विट. आज पुन्हा एकदा उडणार आहे भडका. सपक झालेल्या डाळीला दिलाय आम्ही तडका अशी एक चारोळीच ट्विट केली आहे. सकाळच्या भोंग्याला पुन्हा एक चबराक बसेल, खरे मावळे कुठे आहेत सगळ्या जगाला दिसेल असं ट्विट नरेश म्हस्के यांचं. पुढची बातमी छत्रपती संभाजी महाराजांबाबत. अजित